अक्षरे रसिक मेळविन म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू जनधन लोका. मऊ मेनाहुणी आम्ही विष्णुदासन, आठाड्याच्या माती हानू काठी सांगणारे जगतश्रेष्ठ तुकोबाराय. माझ्या शेतकरी बाच्या व्यथा वेदना, इंग्लंडच्या साहेबापुढे शेतकरी विषात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले. शिका संघटित व्हा, संघर्ष करा. अरे अन्याय करणं पाप आहे, त्याहूनही सहन करणं महापाप आहे. हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाची परंपरा, संस्कृती, आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावून मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद. या आणि अशा असंख्य महान भारताच्या सुपुत्रांना प्रथमतः अभिवादन करतो आणि आपल्या जिजामाता शिक्षण संस्थेच्या डी फार्मसी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती युवक सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित आजच्या या व्याख्यान कार्यक्रमासाठी मगाशी व्यासपीठावरती होते आणि खरं तर एका सुज्ञ प्रेक्षकाचं आणि रसिकाचं जे गुण असतात ते मला आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांमध्ये आणि आपल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांमध्ये आदरणीय डॉक्टर रवींद्र पाटील सर यांच्यामध्ये मला दिसत आहेत की समोरच्या माणसाला मला ऐकायचं आहे आणि म्हणून एका प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. ही माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. अशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य पाटील सर. समाजामध्ये चांगले कार्यक्रम झाले पाहिजे आणि म्हणून आमच्यासारख्या वक्त्याला पकडून आणणारे पण लागतात सर. आणि म्हणून नंदुरबार शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अंकुर सेवाभावी संस्था, या संस्थेच्या अंतर्गत दीन दुःखी पैशातनं गरीब असलेल्या माणसांपर्यंत आपली सेवा देता येईल का, यासाठी या संस्थेच्या अंतर्गत HM लॅबोरेटरी नावाची एक लॅब नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी सुरू करून 50% इतर ठिकाणी जेवढा त्या ठिकाणी हा टेस्टिंगसाठी ब्लड टेस्टिंगसाठी खर्च येतो त्याच्या 50% एवढ्या कमी दरामध्ये केवळ सेवा या उदात्त हेतून ज्यांनी काम सुरू केलंय. असे आजच्या कार्यक्रमाचे माझ्यासोबत ज्यांच्यामुळे मी हा कार्यक्रमासाठी आलोय ते आमचे सन्मित्र श्री कैलास भाऊ मराठे. हा कार्यक्रम घडावा यासाठी जे जे सगळेजण प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुमच्यासाठी आलोय मित्र. माननीय प्राचार्य महोदयांचा माझा संवाद त्या ठिकाणी सुरू होता. सोनारानेच त्या ठिकाणी कान टोचायचे असतात असं म्हणतात. माझा विषयच तो आहे योद्धा संन्यासी विवेकानंद. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेल्या ही गोष्टी त्या ठिकाणी टाकण्याचा मी 100% प्रयत्न करेन. मित्र हो, विवेकानंदांची जयंती युवक सप्ताह म्हणून राबवली जाते. युवकांचे आयडॉल म्हणून ओळखली जाते. जर युवकांचे आयडॉल असतील तर त्या युवकांच्या आयडॉल समोर नाही बोलायचं तर कोणासमोर बोलायचं. आणि म्हणून स्वतःचं महाविद्यालय सांभाळत जितका वेळ शक्य आहे त्या त्या ठिकाणी जाण्याचा आम्ही प्रयत्न या सप्ताहभरामध्ये करत असतो. खरं तर मी अनेक विषयांवर बोलतो, पण मला सगळ्यात जास्त मी महाविद्यालयीन स्तरावरती असताना सर, कॉलेज लाईफ मध्येच असताना मी विवेकानंद अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर मांडत होतो. विवेकानंदांनी त्या पद्धतीने प्रेरणा आपल्याला दिली आहे ती अन्य कोणीही देऊ शकत नाही, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून त्या विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं, खरं तर विवेकानंदांची जयंती आहे त्यासोबतच राजमाता जिजाऊंची ही जयंती आहे. महाराष्ट्राला असा सुपुत्र द्यावा की जो अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत व्हावा, अशा छत्रपतींच्या आईचं त्या ठिकाणी जिजामातेचा आहे आजचा दिवस 12 जानेवारीचा आहे. या दुग्ध शर्करा योजना हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी एक धाडसानं प्रश्न करेल आधी. फार्मसीचे विद्यार्थी त्याच्यात आमच्या, मी 11वी 12वीला शिकवणारा प्राध्यापक आहे, त्यामुळे आमच्याकडून बरेच जण पुढच्या टप्प्याकडे येतात. मी धाडसानं विचारतोय की आपल्यापैकी किती जणांनी विवेकानंदांचं चरित्र वाचलेलं आहे. सध्या ही पिढी सर झेंजी नावाची पिढी आहे. 1997 ते 2012 मध्ये याच्या आत ज्यांचा जन्म झालेला आहे ती झेंजी नावाची पिढी आहे. आणि आमच्या समोर बसलेली पिढी ही त्याचं प्रतिनिधित्व करणारी आहे. म्हणून मी प्रश्न केलाय
विवेकानंदांचं चरित्र किती जणांनी वाचलंय? मला वाटतं आपल्या आयुष्यात आपल्याला जर काही घडायचं असेल, बनायचं असेल, एकाचा हात त्या ठिकाणी वरती आलेला आहे, कोर्स समजण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे सीतावरून भाताची परीक्षा घेण्याचा तू प्रयत्न केलाय. तू नंदुरबारचा दिसतोय, बरोबर आहे का? आमचंच प्रॉडक्ट आहे का? चेहऱ्यावरून आता चेहरे बदलले असतील, पण लहानपणचे 10वी पर्यंत कदाचित आमच्याकडे आहे. मी श्रॉफ ज्युनियर कॉलेजला शिकवतो, एवढ्या हळूहळू परिचय माझा होत जाईल. त्याच्यामुळे प्रयत्न केला, काही हरकत नाही. समग्र विवेकानंदांचं चरित्र जर आपण वाचलं तर मला वाटतंय अन्य कोणताही आदर्श आपल्या समोर ठेवण्याची आवश्यकता नाहीये. विवेकानंदांचे चरित्र गहन आहे, खूप मधलं मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाहीये, आणि 40-45 मिनिटाच्या पलीकडे ऐकण्याची आपली मानसिकता नसते. आणि म्हणून तुम्ही मध्ये टाळ्या वाजवल्या की मी समजेल की माझं आता तुम्हाला कंटाळ यायला लागलाय. आम्ही मगाशी प्राचार्य महोदयांच्या कॅबिनला बसलेलो होतो आणि तिथून सीसीटीव्ही मध्ये तुमचं सगळं हा रूम, म्हणजे सगळेच रूम त्या ठिकाणी दिसतात, पण हा विशेषतः झूम करून ठेवला होता. आणि मगाशी बरेच विद्यार्थी बसलेले होते, अजून कसं कोणी येत नाही, अजून कसं कोणी येत नाही, म्हणून बरेच निघून गेले. आता तुम्ही सापडलेत मध्ये मी सोडणार नाही, पण मी खरं सांगू, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही आज या कार्यक्रमाला थांबला. मित्र हो, विवेकानंदांचं चरित्र ही प्रेरणा देणार आहे. किती वर्षांचं आयुष्य लाभलं विवेकानंदांना? अवघं 39 वर्षांचं आयुष्य आहे. आमचं तर त्याच्या पुढे चाललं गेलंय. 39 वर्षांच्या आयुष्यात या माणसानं काय काय नाही करावं. मी ओघवच्या 2-4 प्रसंगातनं पुढे जाईन आणि विवेकानंदांच्या तत्वज्ञानावरती येऊन बोलणार. खरं तर विवेकानंदांचे वडील, विवेकानंदांचं लहानपणचं नाव नरेंद्र असं आहे. नरेंद्र 5-6 वर्षांचा आहे, बाहेर अंगणामध्ये खेळतोय. नरेंद्रच्या वडिलांचं नाव आहे विश्वनाथ दत्त घोष, वकील आहेत. कलकत्ता शहरामध्ये सुप्रसिद्ध वकील म्हणून विश्वनाथ दत्त घोषांचं नाव आहे. वकिलीचा व्यवसाय चांगला चालतोय, घरी सुबत्ता आहे. अशा विश्वनाथ बापू कोर्टातून संध्याकाळी घरी आले आणि नरेंद्र त्या ठिकाणी आपल्या अंगणामध्ये खेळतोय. आणि वडील घरी आल्यावरती शाळेमध्ये आज जे जे घडलंय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. जेवढी आपण लहान लहान असतो ना, तेवढं शाळेतलं सगळं सांगतो. आईला सांगतो, वडिलांना सांगतो, आणि आई वडिलांनाही कौतुक तेवढं मोठं असतं. आपण जसे जसे मोठे होत जातो, आपण घरी काहीच सांगत नाही. आणि आता तुम्ही ज्या वयात आहात, विषयच नाही, बोलायचंच नाही, सांगायचा तर विषयच नाही. त्यांनी कितीही खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, आपण काहीही बोलत नाही. नरेंद्र म्हणतोय, बाबा आज मी शाळेमध्ये होतो, शाळेत मला इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. मी भाषणामध्ये त्या ठिकाणी उभा राहिलो, अत्यंत उत्कृष्ट भाषण म्हणून टीचरने माझं कौतुक केलंय. गणितामध्ये असं झालं, हे झालं, ते झालं, सगळं सांगतोय. स्वाभाविकरित्या नरेंद्राच्या वडिलांनाही आनंद होतो की आपला मुलगा शाळेमध्ये चांगली प्रगती करतोय. आणि म्हणून सहज प्रत्येक बाप, प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला सहज लहानपणी प्रश्न करतात की मग तू एवढं सगळं सांगतोय, तर तू मोठलपणी काय होणार आहे? तू मोठलपणी काय होणार आहे असा प्रश्न त्या ठिकाणी नरेंद्राच्या वडिलांनी विचारलाय. आपल्यालाही लहानपणी कदाचित त्या ठिकाणी विचारलं असतं. आपलं उत्तर तयार असतं. आपलं काय उत्तर तयार असतं? बाबा, पप्पा, मी मोठलपणी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार, सायंटिस्ट होणार, कलेक्टर, अशी मोठी मोठी उत्तरं देतो. खरं तर आपल्याला ते व्हायचं नसतं, पण अशी उत्तरं आपण काय देतो? आपल्या घरच्यांना बरं वाटावं म्हणून देतो. आणि म्हणून तिकडे आपण मोठी मोठी उत्तरं दिली की बाप तिकडे खुश, आपण इकडे खुश. खरं तर आपल्याला तसं बनायचं नाहीये. आपण जर म्हटलं मला सचिन तेंडुलकर बनायचं आहे, तर बाप म्हणलं तर होऊन जा. तर म्हटलं अरे आपल्या अवकात बघ, आपण राहतो कुठे, आपला बघ, अभ्यास कर. फार्मसीमध्ये ॲडमिशन दिलंय तुला, एवढं डोनेशन भरलेलं आहे, आणि कुठे क्रिकेटर व्हायला चाललाय. आपला अभ्यासाला जा, काहीतरी कर, लवकर पास हो, जा कंपनीत आणि विषय पूर्ण कर. या ट्रॅकला सांगितलं ना, त्या ट्रॅकवरती गेला पाहिजे. नरेंद्रानेही कदाचित असं मोठं उत्तर दिलं असं आपल्याला वाटतंय, पण तसं नाही होत.
तो म्हणतो बाबा मला मोठलपणी घोडागाडीवाला व्हायचंय. घोडागाडीवाला म्हणजे आजच्या भाषेमध्ये ड्रायव्हर. नरेंद्रच्या वडिलांना जरा वाईट वाटलं की अरे एका वकिलाच्या पोरानं उत्तर द्यायला पाहिजे होतं, बाबा मी मोठा वकील होईल, न्यायाधीश होईल वगैरे वगैरे वगैरे, आणि तू हे काय उत्तर देतोय. बापाच्या आणि मुलाचा दोघांचा संवाद त्या ठिकाणी नरेंद्राच्या आईने ऐकलाय. त्यांचं नाव आहे माता भुवनेश्वरी देवी. ते म्हटले नरेंद्र इकडे काय म्हटलंस तू. अगं आई मला बाबांनी विचारलं तुला काय व्हायचंय, मग तू काय सांगितलं मला घोडागाडीवाला व्हायचंय. आईनं पण त्या ठिकाणी म्हटले असं तुला घोडागाडीवाला व्हायचंय, माझी तुला त्यासाठी परवानगी आहे. नरेंद्राच्या वडिलांना आणखी टेन्शन पडलं की आपली बायकोच आहे ना, हे 7 जन्माचे दुश्मन आहे. खरं तर आईनं मोठं दिव्य स्वप्न दाखवलं पाहिजे, रागवायला पाहिजे होतं की अरे असं काय बोलतोस, तुला ड्रायव्हरच बनायचं होतं तर मग कशाला तुला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. तुला ड्रायव्हरच बनायचं होतं तर कशाला तुला हे सगळं एवढा खर्च करताय, असं कदाचित त्या ठिकाणी आधुनिक मम्मीसारखं रागवलं असतं. पण नाही, अजून उत्तर संपलेलं नाहीये, संवाद संपलेला नाहीये. नरेंद्राची आई हे म्हणत असताना त्या ठिकाणी म्हणते नक्की हो नरेंद्रा, घोडागाडीवाला हो, पण कसा हो असं सांगत असताना त्यांच्या घरावरती त्या भिंतीवरती एक चित्र, एक फोटो त्या ठिकाणी लावलेला असतो. त्या फोटोकडे बोट दाखवता दाखवता नरेंद्राची आई माता भुवनेश्वरी देवी म्हणते नरेंद्रा नक्की घोडागाडीवाला हो, पण कसा. त्या चित्रातील घोडागाडीवाला सारखा ते चित्र असतं अर्जुनाचं सारथ्य करणारा कृष्णाचं. तुला घोडा गाडीवाला व्हायचंय तर त्या कृष्णासारखा घोडागाडीवाला हो. आणि का कोणास ठाऊक आईचे हे संस्कार त्या ठिकाणी नरेंद्राच्या मनावरती कोरले जातात. आणि हे संस्कारच नंतरच्या काळामध्ये 7 समुद्रा पार त्या पार अमेरिकेतल्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जे आपल्याला माहिती मी ते बोलणार नाही. ते 11 सप्टेंबरचं भाषण आपल्याला माहिती आहे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे सगळे सोशल मीडियावरती आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा घरचा संस्कार महत्वाचा असतो. आज सगळेजण टोलवा टोलवी करतायत सर, कोणी कोणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला वाटते ही जबाबदारी त्याची आहे. असंच एका महाविद्यालयाचा प्रसंग सांगतो. असेच नवीन नवीन ऍडमिशन झालेलं आणि बाहेर 4-5 मुलं अशी त्या ठिकाणी गप्पा मारतायत. आता गप्पा म्हणजे काय, आपल्या बापाच्या नावाने उद्धार करणे हे आपलं कर्तव्यच असतं. आपल्याला असं वाटतं याचं नाव आहे, त्याचं नसतं, ते त्याच्या बापाचं नाव असतं. त्याचे केस सगळी खाण्यात तोंडामध्ये काहीतरी तंबाखू. प्राचार्य जरा कडक शिस्तीचे होते, आपले सर आहेत तसे. त्यांनाही वाटतं की जरा आपली कॉलेज आपलं हे सगळं झालं पाहिजे. त्यांनी कॅबिनमधून पाहिलं, फर्स्ट इयरची मुलं दिसत आहेत आणि काहीतरी विचित्र पद्धतीने एकमेकांशी बोलतायत. त्यांचा व्यवहार काही बरोबर वाटला नाही. त्यांनी तो संवाद ऐकला बाहेरून. त्यांनी शिपायला म्हटले अरे जरा बोलवते कोण आहे. सगळे ते 4-5 मुलं काय म्हटले कुठल्या वर्गाचे तुम्ही. म्हटले आम्ही फर्स्ट इयरचे. अरे पण फर्स्ट इयरचे हां, वागतात कसे, बोलतात कसे, कपडे कुठे तुमचे, हा केस कुठे चालले, हां काय उद्धार करताय तुम्ही, कोण तुमचे क्लास टीचर, बोलवा त्यांना. शिपाई गेला फर्स्ट इयरच्या क्लास टीचरांना बोलवायला. ते म्हणल्यावर तुमच्या वर्गातले काय सगळे, हां म्हणले आमच्याच वर्गातले. हे काय बोलता कसे, वागतात कसे, चालता कसे, काय काही आहे की नाही शिस्त यांना. तो शिक्षकी प्राध्यापक ना तो आणखी डोक्यावरच. तो म्हटलं काय करणार सर, हे खालूनच तसे आले, आपण काय करणार. खालून म्हणजे अहो 11वी 12वी तिथून तसे आलेत, आपण काय करणार. आता काही मडकं येते पक्क होऊन गेले, आपण काय घडवणार, खालच्यांची जबाबदारी येते. हा संवाद कदाचित काल्पनिक असेल पण तत्व शेवटचं लक्षात घ्या, जबाबदारी कोणी घ्यायची. मला असं आज जरा हजेरीच घेऊन टाका, बोलवा म्हणे ते आपल्याच कॅम्पसमध्ये 12वीचे शिक्षक आहेत त्यांना बोलवा. का म्हणले तुमच्याकडून आमच्याकडे आलेले प्रॉडक्ट आहे, हे वागता कसे, बोलता कसे, तुम्ही काही शिकवलं की नाही 4 गोष्टी यांना. ते 12वीचे आणखी त्याच्यापेक्षा हुशार. ते म्हणले अहो आम्ही काय करणार, हे 2च वर्ष आमच्याकडे असतात, 11वी आणि 12वी. त्यात ते 11वीत आल्यावरती जेमतेम ओळख होत नाही तोपर्यंत 12वीत जातात. 12वीत तर काय 6 महिन्यानंतर ते गायब असतात अभ्यासाच्या नावाखाली. आम्ही काय संस्कार करणार. खरं तर खालच्यांची जबाबदारी, माध्यमिकची जबाबदारी. 5वी ते 10वी पर्यंत 5-6 वर्षे ते त्यांच्या हाताखाली असतात, त्यांची जबाबदारी. असं म्हटले त्यांना बोलवा. माध्यमिकच्या शिक्षकाला बोलवलं. का हो म्हणले हे तुमच्याकडे प्रॉडक्ट आमच्याकडे आलंय आणि काय काय ते काय तुम्ही बरोबर शिकवलं नाही, त्यांना संस्कार वगैरे काही दिला की नाही. ते माध्यमिकचे आणखी हुशार. ते म्हणले सर तुमचं अगदी खरं आहे, तुमची तळमळ पण बरोबर आहे, पण आम्ही करणार काय.
हो, आम्ही अर्धा तास त्या वर्गामध्ये असतो. त्या अर्ध्या तासामध्ये आम्ही त्यांना ते शिकवायचं की हे लक्ष द्यायचं. त्यामुळे आमचं नाही शक्य. आम्ही अर्ध्या तासानंतर बाहेर होतो, वर्गात शिक्षक बदलत जातो. ही जबाबदारी आमच्याकडे येईपर्यंत ते मडकं परत बऱ्यापैकी पक्क झालेलं असतं. कच्चं मडकं असतं तोपर्यंत त्याला घडवता येतं. मग प्राथमिकची जबाबदारी, प्रायमरीची जबाबदारी. प्रायमरीच्या टीचरला म्हणले बोलवा याला, आज जरा फायरिंगच करू सगळ्यांना. का म्हणले, मुलं म्हणजे लहान मुलं म्हणजे त्या ठिकाणी मातीचा गोळा असतो, त्याला योग्य आकार देण्याची जबाबदारी तुमची प्राथमिकच्या शिक्षकांचीच. 4 वर्षीय मुलं तुमच्याकडे घरात ना त्या ठिकाणी अंगणात बाहेर आले की ते शाळेत येतात, नाही प्रायमरी स्कूलमध्ये येतात, ती तुमची जबाबदारी नाही का? ते प्रायमरी शिक्षक तर सगळ्यात हुशार असतात. आणखी ते प्राचार्य महोदयांना म्हटलं एकदम बरोबर आहे, तुम्ही एसीच्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला हे सुचतं, बरोबर आहे. पण आम्ही 4 वर्षामध्ये आमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे की आम्हाला शिकवण्यापेक्षा आम्हाला दुसरंच काम जास्त असतं. अहो म्हणले, आम्हाला खिचडी शिजवायचं आमचं काम, जनगणनेचं काम आमच्याकडे. गावामध्ये काही भांडण झालं तरी त्या ठिकाणी सरकारी साक्षीदार म्हणून आम्ही इतके कामामध्ये गुंतलो आहे की या मुलांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ कुठे आहे. आणि अगदी वेळ मिळाला पण, आणि शिकवायचा मी प्रयत्न केला, आणि अगदीच त्याला कान धरून त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला. आम्ही छडी हातात घेऊन त्या ठिकाणी त्याला शिक्षा करायचा प्रयत्न केला. तर आपल्याला माहिती आहे आमची जी पिढी आहे ती कशी पिढी होती माहिती आहे का? छडी लागे छमछम विद्या एक घम घम म्हणणारी पिढी होती. आता RTIच्या कायद्याप्रमाणे या मुलांना मारता येत नाही. जर आम्ही त्याला मारलं, आणि अगदी सत्य गोष्ट सांगतोय, मागच्या 2 वर्षापूर्वी पुण्यामधल्या एका पालकाने, त्या पालकाचा मुलगी कितवीत होती ती ऐकून घ्या, त्या पालकाने पोलीस स्टेशनमध्ये त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. शिक्षकापेक्षा शिक्षिका. आता त्या पालकाचा मुलगी कितवीत आहे ऐकून घ्या, ती आहे ज्युनियर KGला. काय? ज्युनियर KGला आहे. त्या ज्युनियर KGला असलेल्या मुलीच्या संदर्भात त्या आईनं त्या ठिकाणी शिक्षकांवर तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनमध्ये गेली. आपल्याला वाटत असेल कदाचित त्या ठिकाणी मारलं असेल, काहीतरी आणखी भयंकर गुन्हा असेल. नाही, ऐका पुढची गंमत आहे. काय गुन्हा नोंदवलाय? तर त्या पालक असं म्हणतात पुण्यातल्या की या मॅडम यांनी माझ्या मुलीला घोडी म्हटलं, घोडी, आणि त्यामुळे माझ्या मुलीची मानसिक स्थिती बिघडली, ती डिप्रेशन मध्ये गेली, म्हणून गुन्हा नोंदवला आहे. म्हणजे यांना मारायचं नाही, यांना बोलायचं नाही, मी घडणार कशी? जबाबदारी आमची नाही आता. जबाबदारी कोणाची आहे? शेवटी पालकांचीच जबाबदारी आहे. सगळ्या पालकांना बोलवा. प्राचार्याने सगळ्याच कॉलेजच्या त्या 4-5 मुलांच्या पालकांना बोलवलंय. आज कॅबिनमध्ये सगळे आले. सगळे पालकांना म्हणले बसा. म्हणले तुमचे मुलं आहेत का? बिचारे पालक शांतपणे सगळं ऐकतायत. वागतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, खातात काय, काय चाललं काय? शेवटी अर्धा तास त्या प्राचार्यांनी या मुलांवरच्या संदर्भामध्ये पालकांना फायरिंग केली. पालकांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्यातला एक पालक हळूच उठला आणि तो जे सांगतोय ते कदाचित विनोद वाटेल पण वास्तव आहे. तो असं म्हणतो, सर म्हटले खरं आहे, तुम्ही जे सांगतात ते पण खरं आहे. काय सांगावं सर म्हटले, आमच्या परिवाराचं, आमच्या कुटुंबाचं सगळ्या पंचक्रोशीमध्ये एवढं नाव आहे, एवढा रुतबा आहे, एवढी ओळख आहे, आणि हेच पेनं असं कसं निघालं काय माहिती. हे पालकांना कळत नाहीये की हे पेनं असं कसं निघालं. हे पालकांना कळत नाहीये, शिक्षकांना कळत नाहीये. तर मग ही जबाबदारी घेणार कोण आहे? आणि म्हणून ही जबाबदारी शेवटी मित्र हो, ही जबाबदारी घेण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीने युवक सप्ताहाच्या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, स्वयं दीप बनो. तुम्हीच तुमच्यात आतील प्रकाश आहात. सद्गुरू वामनराव पै असं म्हणतात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.
आपणच आपल्या जीवनाचे भाग्य विधाते आहोत. माझ्यासारख्या वक्त्यानं यावं, अर्धा पाऊण तास बोलून निघून जावं आणि मुलांनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करावं, इतका अंध फक्त मी नाहीये, मी नाहीये. आणि म्हणून स्वामीजी असं म्हणतात की आपणच आपल्या जीवनाचा उद्धार करत असतो, फक्त गरज असते ती पेटवून देण्याची. आणि म्हणून लहानपणापासून त्या ठिकाणी स्वामी नरेंद्रावरती त्या ठिकाणी आईचा संस्कार आहे. हे बालपणातनं तारुण्य अवस्थेमध्ये गेल्यावरती खरं तर लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे नरेंद्राला, स्वामी विवेकानंदांना. पण ही आवड जशी जशी मोठा होत जातोय, खरं तर कॉलेज लाईफला गेल्यावरती स्वप्न पडतात आपल्या सगळ्यांना, पडली पाहिजेत. कॉलेज लाईफला काय स्वप्न पडतील, काय पडतील रे भाऊ? स्वप्न आर्चीची पडली पाहिजे की नाही? आर्ची, आता मी एका कार्यक्रमात गेलो, ती म्हटलं बाबा काय स्वप्नात पाहतो. आता जर स्वप्न या वयात जर पडणार नाही तर मग अवघड आहे. नाही तर तुम्ही आता फार्मसीचे विद्यार्थी आहेत, त्याचं चेकिंगला घेऊन जावं लागेल. पडली पाहिजे, त्या त्या वयात ती स्वप्न पडली पाहिजे. स्वामीजींना त्या ठिकाणी स्वप्न आर्चीचं तर नाही पडत आहे, कारण संन्यस्त अवस्था लहानपणापासून मनामध्ये त्या ठिकाणी अध्यात्माची त्या ठिकाणी स्वप्न पडत आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी विचारतायत. अत्यंत चिकित्सक असलेला हा नरेंद्र आहे. इंग्रजांचं राज्य आपल्यावरती आहे त्या काळात, लक्षात घ्या. प्रोफेसर हेस्टी आपल्या वर्गामध्ये त्या ठिकाणी शिकवतायत आणि एका कवितेतलं तत्वज्ञान त्यांचा BA ला असलेला तत्वज्ञानाचा विषय आहे. आणि प्रोफेसर हिस्ट्री इतक्या अध्यात्मातलं त्या ठिकाणी परमेश्वराविषयीचं वर्णन करतायत. स्वामी नरेंद्र त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही इतकं सगळं वर्णन देवाविषयी करतायत, तुम्ही देव पाहिलाय का? तुम्ही देव पाहिलाय का? ते म्हटले मी नाही पाहिलाय. मग कशाला सांगताय सगळं? मला देव बघायचा आहे आणि जी गोष्ट दिसत नाही त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. चिकित्सक विचार करणारा नरेंद्र आहे. प्राध्यापक हेस्टी तेवढेच हुशार आहे. प्रत्येक प्राध्यापकाला, शिक्षकाला आपल्या वर्गातल्या मुलांच्या आत असलेलं कॅलिबर, टॅलेंट माहिती असतं, क्षमता माहिती असतात. प्राध्यापक हेस्टीला माहिती आहे हा माझ्या वर्गात बसलेला नरेंद्र हा वेगळा आहे, याची अध्यात्माची भूक वेगळी आहे, याची जिज्ञासा वेगळी आहे, याची चिकित्सक वृत्ती वेगळी आहे. हा वर्गात बसतो म्हणून मला 2 तास आधी लायब्ररीमध्ये जाऊन त्या त्या विषयाचा संदर्भ शोधून आणावा लागतो. जोपर्यंत विद्यार्थी शिक्षकाला शिकवताना त्या पॉइंटवरती पॉइंट आउट करत नाही, थांबवत नाही, तोपर्यंत तो प्राध्यापक लायब्ररीत, ग्रंथालयात वेळ घालवत नाही. कारण आम्ही जे शिकवू ते जर तुम्ही अंधभक्तासारखं मान डोलवून ऐकत असाल तर आम्हाला पुन्हा पुन्हा अभ्यास करायची गरज नाही. तळवी सर बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हटले नाही ही रिएक्शन अशी नाहीये, हे असं नाहीये सर, मी वाचलंय का? भीती वाटेल, अरे उद्या याने मला हा प्रश्न केला तर मी आणखी इन्सायक्लोपीडिया शोधून काढेल, नवीन काढेल, चॅट जीपीटी मध्ये जाईल, जेमिनीला विचारा आणखी काय. हे तर तुमच्या हातात सगळं आहे ना, तेव्हा किती अपडेट आम्ही राहू. आणि म्हणून प्राध्यापक राईटला माहिती त्या ठिकाणी हे वेगळं वेगळं आहे. तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणारा एकमेव व्यक्ती आहे. त्या रामेश्वरमच्या काली मातेमध्ये पुजारी म्हणून तो ओळखला जातो. त्याचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. नरेंद्रा, त्या रामकृष्ण परमहंसाला जाऊन भेट. तुझ्या मनामध्ये जी अध्यात्माची, देवाविषयीची तळमळ आहे, अस्वस्थता आहे, चिकित्सक प्रवृत्ती आहे, त्या सगळ्या तुझ्या त्या ठिकाणी शांत होतील. जा तिथं. नरेंद्र त्या ठिकाणीही जातोय. एखादी गोष्टीचा ध्यास लागला ना, की ध्यास लागला की माणूस काय करतो आपल्याला माहिती आहे. एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तो तिच्यासाठी किती कुठे काय काय करेल काही सांगता येत नाही. ध्यास कशाचा लागावा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एखाद्याला ध्यास लागला, यस मला त्या ठिकाणी IAS अधिकारी व्हायचं आहे, मग तो त्यासाठी लाख प्रयत्न करेल. मला त्या ठिकाणी दिसतंय मी क्लासरूम अधिकाऱ्याचं स्वप्न पाहिलंय, मी त्याचे लाख प्रयत्न करेन. ध्यास. आणि तर या वयात तर मी कोणत्या वयातल्या मुलाशी बोलतोय आता आणि कोणाशी बोलतोय, कोणाचं बोलतोय? नरेंद्राचं बोलतोय. कोणत्या वयातलं? तुमच्या वयातलं. ध्यास लागलाय आणि याच वयात ध्यास लागतो बरं का. म्हणजे आमच्यामध्ये एक म्हण आहे तरुणांच्या बाबतीमध्ये, लात मारेल तिथं काय पाणी काढेल. आता आमच्यासारख्याने लात मारली तर पाणी निघेल की नाही माहिती नाही, तंगड मात्र लंगड विजेन भाऊ.
त्यामुळे त्या वयामध्ये तीच गोष्ट करता आली पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र त्या ठिकाणी रामकृष्णांना भेटायला गेले आहेत. रामकृष्णांची पहिल्यांदा भेट झाल्यावरती ते आपल्या शिष्यांशी बोलतायत. गेल्यावरती त्या ठिकाणी नरेंद्रने पहिला प्रश्न ते आहे अटॅकच. अहो म्हणजे तुम्ही हे सगळे लोक धरून बसलेत, शिष्य बिष्य काय आहे? रामकृष्ण म्हणले तुझं काय आहे? अहो म्हणले मी देवाच्या संदर्भामध्ये विचार करायला आलोय. माझ्या प्राध्यापकांना शिक्षकांना सांगितलंय तुम्ही माझं उत्तर द्या. काय तुम्ही देव पाहिलाय का? उत्तरच असतात. थोडी तरुण पोरं त्या पद्धतीनेच बोलतात. तुम्ही पाहिलाय का? आतापर्यंत अनेकांना प्रश्न केलाय, घरी आईला प्रश्न केलाय, अनेकांना मी अनेक संदर्भ आता सोडून देतोय. रामकृष्ण पहिला व्यक्ती असा भेटतोय, नरेंद्र विचारतोय तुम्ही देव पाहिलाय का? आणि रामकृष्ण म्हणतात हो मी देव पाहिलाय. मला भेटता येईल का? मनामध्ये तळमळ असेल, जिद्द असेल, इच्छा असेल तर तुलाही देव भेटेल. मग नरेंद्राच्या लक्षात आलं की हे पाणी जरा वेगळं आहे. त्यानंतर रामकृष्णांची आणि नरेंद्राची अनेक विषयांवरती तासन तास तत्वज्ञानावरती चर्चा झाली आहे, अध्यात्मात चर्चा झाली आहे, वेदांतावरती चर्चा झाली आहे, उपनिषदांवरती चर्चा झाली आहे, बायबलवरती चर्चा झाली आहे, पुराणावरती चर्चा झाली आहे. कारण बायबल, पुराण, तत्वज्ञान, वेदांत या सगळ्यांचं सार घोडून आत प्यायलेला व्यक्ती कोणी असेल तर ते रामकृष्ण परमहंस आहेत. लक्षात घ्या. नरेंद्र विवेकानंद होतात, जगावरती एवढी मोठी कीर्ती ख्याती महापुरुष होतात. त्या जगाच्या कीर्ती ख्याती महापुरुषाचा गुरु पण तेवढाच ग्रेट पाहिजे ना. लेचा पेचा गुरु कसं काय चाललंय? खरं तर नरेंद्राने अनेक वेळेस अनेक विषयांमध्ये त्या ठिकाणी रामकृष्णांना पकडण्याचा प्रयत्न केलाय. अनेक परीक्षानंतर नरेंद्राने रामकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारलाय. आपलं उलट असतं, आम्ही गुरु, आम्ही शिक्षक, अनेक परीक्षा तुमच्या घेतो, त्यातनं तुम्ही आमचे शिष्यत्व आहेत की नाही ते साध्य करायचा प्रयत्न करा. इथं उलट आहे. त्यानंतर रामकृष्णांची नरेंद्राची दीक्षा होतं, हा सगळा नंतर भाग होतो. आता नेमकं काय होतं माहिती का? अशा या सगळ्या भेटींमध्ये कॉलेज लाईफ संपतं. वडिलांचं निधन होतं. लहानपणी घरी असलेली सुबत्ता लक्षात घ्या. वडील वकील होते, कोर्टात चांगला पैसा मिळत होता, सगळं बरोबर आहे. पण वडील वारल्यानंतर त्यांची जी संपत्ती होती ती वडिलोपार्जित संपत्तीवरती त्याच्या काकांनी दावा केला आणि कोर्टामधून सगळी संपत्ती इस्टेट त्यांच्या वाट्याला गेली आणि यांच्या वाट्याला आलं त्या ठिकाणी दारिद्र्य. तारुण्य अवस्थेमध्ये नरेंद्राच्या घरामध्ये दारिद्र्यता आहे. घरामध्ये विधवा आई आहे, 2 बहिणी आहेत, 2 भाऊ आहे, नरेंद्र मोठा आहे, घरातला कर्ता आहे. खरं म्हणजे घरात काहीतरी कमवून त्या ठिकाणी दिलं पाहिजे. पण एकीकडे अध्यात्मातली, एकीकडे काहीतरी शोधण्याची डोक्यामध्ये किड म्हणतो ना ते चाललंय. कधी कधी जेवणाचे इतके हाल व्हायचे. नरेंद्र घरी गेला कॉलेजवरनं की आई, खरं तर आई अनेक वेळेस उपाशी राहायची. थोडं भावंडांना खाऊ घातल्यानंतर थोडं काढून ठेवायची. नरेंद्राचं लक्षात यायचं की आईने जेवलं नसेल. मग तो खोटं खोटं सांगायचं, आई मी जरा मित्रांकडे आज गेलो होतो, त्याच्याकडेच मी जेवण केलं आहे, तू ते राहील जेवण घे, मला नाही जेवायचं आहे, मी मित्रांकडे जेवून आलोय. खोटं खोटं सांगायचा जेणेकरून जे माझ्यासाठी आईने काढून ठेवलंय ते आई ते त्या ठिकाणी खाईल तरी. हा इतक्या विपरीत परिस्थितीत नरेंद्र त्या अवस्थेत पण गेला आहे. असं वाटायला नकोय की एकदम अध्यात्मातला हा माणूस मोठा आहे आणि देव नाहीये. आपण ज्या परिस्थितींना सामोरं जातो ना त्या सगळ्या परिस्थितींना सामोरं गेलेले व्यक्तिमत्व नरेंद्र आहे. शेवटी एक दिवस वैतागून नरेंद्र रामकृष्णांना म्हणतात, का हो तुम्ही फार तर देव करतात, त्या काली मातेशी बोलतात, पण सांगा ना जरा माझ्या घरची परिस्थिती बदलायला, सांगा जरा काही आशीर्वाद मला द्यायला. काय नसेल तर देव नाहीये, सब छूट आहे. आपण पण संतापतो, वैतागतो कधी कधी, काय देव काही नाही. जेव्हा आपल्या विरुद्ध काही झालं की आपण देवावर खापर फोडतो. रामकृष्ण म्हणतात, तुझी अडचण काय आहे? अहो म्हणले माझ्या घरचे 18-20 दारिद्र्य दिसत नाही का? मी किती अस्वस्थ असतो, नोकरी करण्याचा प्रयत्न चाललाय पण तिथेही स्थिरता लाभत नाही. तुम्ही काहीतरी सांगा त्या देवाला माझ्यासाठी काहीतरी. रामकृष्ण म्हणतात, अरे मला कशाला सांगायला लावतो, तूच जा आणि माग, तुला जे पाहिजे ते देवी देईल मला. मागून तर पहा, 100% देईल. तू जे मागशील ते देईल.
रामकृष्ण बाहेर उभे राहिले त्या मंदिराच्या, आणि नरेंद्र आत त्या मंदिराच्या गर्भगृहाच्या मध्ये पाठवले. काली मातेची भव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे. नरेंद्रने हात जोडले आहेत. घरामध्ये त्या ठिकाणी 18 विश्व दारिद्र्य म्हणून धनसंपत्ती ऐश्वर्य मागायचं हे ठरवून नरेंद्र आत गेलाय, गर्भगृहाच्या आत गेलाय. त्या काली मातेकडे बघितले, हात जोडले आणि म्हटलंय नरेंद्र, हे आई जगदंबे काली, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. बाहेर आला. रामकृष्णाने म्हटलं, मागितलंच बाबा? हो नाही हो, गेलो होतो मी धनसंपत्ती ऐश्वर्य मागायला, पण जिभेवरती वेगळंच काहीतरी निघालं. रामकृष्ण म्हणले, होतं कधी कधी, चुकतं माणूस, कधी मागायची सवय नसते. आपलंही कधी कधी असं होतं. आपण शाळेमध्ये किंवा आता पण भाषण पाठ केलं आणि जे भाषण पाठ करून जर आपण उभे राहिलो तर जे पाठ केलं असतं त्याचं काय होतं, ते कुठेच गायब होतं, दुसरंच काही यायला लागून जातं. होतं असं कधी कधी. दुसऱ्यांदा अनुभव आहे. दुसऱ्यांदा गेलाय, दुसऱ्यांदाही काली मातेकडे त्या ठिकाणी धनसंपत्ती ऐश्वर्य मागायलाच गेलाय. धनसंपत्ती ऐश्वर्य संपत्ती मागाय, धनसंपत्ती ऐश्वर्य, धनसंपत्ती ऐश्वर्य. आणि दुसऱ्यांदाही हात जोडला आणि पुन्हा हे काली जगदंबे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे म्हणतोय. पुन्हा बाहेर आलाय. रामकृष्ण म्हटलं, मागितलंच? नाही हो, जिभेवर नाही येते. असं का होते? आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, वाचलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल की नरेंद्राच्या आयक्यूचा विचार केला, बुद्धिमत्तेचा विचार केला तर आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेच्या एवढी प्रखर बुद्धिमत्ता नरेंद्राची आहे. एकदा वाचलेलं लक्षात ठेवणारा नरेंद्र आहे आणि सहज 100 पानाचं पुस्तक 20 मिनिटात वाचून मोकळा होणारा नरेंद्र आहे. हे आम्ही भाकड कथा सांगत नाहीये. तुम्ही म्हणून मगाशी प्रश्न केलाय की तुम्ही चरित्र वाचलं असतं तर तुमच्या लक्षात आलं. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड. अख्ख्या ग्रंथालयाचे पुस्तक डोक्यात आहे. 3 शब्द पाठ नाही व्हायचे. धनसंपत्ती ऐश्वर्य अवघड आहे. रामकृष्ण म्हटले, परत जा. तिसऱ्यांदा पुन्हा गेलाय. पुन्हा तेच त्या काली मातेकडे हात जोडल्यावरती म्हणते, आई जगदंबे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. बाहेर आला. रामकृष्ण म्हणले, आता नाही. आणि मग रामकृष्ण म्हणतात, नरेंद्रा, अरे तू पुन्हा कितीही प्रयत्न करून त्या आई जगदंबेकडनं धनसंपत्ती ऐश्वर्य मागण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती आई तुझ्या मुखातनं ते शब्द येऊच देणार नाही. कारण नरेंद्रा, तुझा जन्म हा फक्त तुझ्या कुटुंबासाठी नाही तर या जगाच्या माणसांच्या दुःखासाठी झालाय. तू प्रत्यक्ष ईश्वर आहे, तू प्रत्यक्ष नराचा अवतार आहे आणि म्हणून घराच्या दुःखापेक्षा समाजाच्या दुःखाकडे बघावं म्हणून तुझ्या मुखातनं हेच येणार आहे. तू कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा. आणि म्हणून घरातल्या एवढ्या छोट्याशा दुःखानं व्यथित होण्याची आवश्यकता तुला नाही. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या परिवाराची व्यवस्था त्या ठिकाणी एका राजाने केलेली आहे. आणि नरेंद्र संपूर्ण भारताचं दर्शन घेतो. ज्या समाजाचं मला काम करायचं आहे, ज्या राष्ट्राचं मला काम करायचं आहे, ते राष्ट्र मला समजून घेता आलं पाहिजे, तो समाज मला समजून घेता आला पाहिजे, त्या समाजातल्या जातीयता काय ते समजून घेतला पाहिजे. इतकी वर्ष इंग्रज आमच्यावरती का राज्य करते, त्याच्या आधी 1000 वर्ष आमच्यावरती मुघलांनी का राज्य केलं, या सगळ्यांचा अभ्यास झाल्याशिवाय मला समाज समजणार नाही. मला समाज समजला नाही तर मला समाजाचं काम करता येणार नाही. अलीकडचे आपले समाजाचं काम करावं यासाठी तिकीट मिळत नाही म्हणून राळा करणारे आपले समाजसेवक आपण बघत आहोत. खरंच त्यांना समाजाचं काम करायचंय म्हणून तिकीट हवंय की राजकारणात आपली पोळी साध्य करायची म्हणून तिकीट हवंय, हे शोधण्याचा कार्यक्रम आहे. आणि मग सगळ्या भारताचं भ्रमण करतात. पार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकापर्यंत जातात. आणि शेवटच्या टोकात त्या ठिकाणी त्या समुद्राच्या आत असलेलं एक छोटंसं बेट आहे. त्या बेटापर्यंत पोहोच त्या ठिकाणी जातात. 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी नरेंद्र त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये जातो. आणि जे भारताचं दर्शन बघितलं, दुःख पाहिलं, दैन्य बघितलं आणि ते सगळं बघितल्यावरती आता इथून मी या समाजासाठी समर्पित होणार. आणि तिथून हा नरेंद्राचा विवेकानंद होतो माझ्या याच्यामध्ये. तिथून हा राष्ट्राचं काम करतो. अमेरिकेच्या सर्वधर्म शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये नरेंद्र जातो आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या आधीची पण गंमत फार भारी आहे.
या मध्यंतरीच्या काळामध्ये रामकृष्ण गुरूंचं निधन झालेलं असतं आणि त्यांचा जो मठ असतो त्या मठाची जबाबदारी रामकृष्णांच्या धर्मपत्नी ज्या असतात शारदा माता त्यांच्याकडे ती जबाबदारी असते. या सगळ्या संन्यासांना सांभाळण्याची जबाबदारी पण शारदा मातेची आहे. विवेकानंद सगळं भारतभर फिरून येतो, अनेक ठिकाणी बोलतो, अनेकांना त्या ठिकाणी विवेकानंद खूप प्रभावित करतात. म्हणजे लोकमान्य टिळकांची भेट झाली, जमशेदजी टाटांची भेट झाली, अनेक ते आता काही सांगत नाही मी. त्यामुळे विवेकानंदांना हे वाटतं की आता मला म्हणजे वेगळा पर्सनॅलिटी माझी झाली. आता लोक मला नमस्कार करायला लागलेत, 4 लोकांनी आपला नमस्कार करायला लागले, आपण एकदम फुगून जातो ना, तसं जरा त्यालाही वाटतंय आता आपण अमेरिकेला गेलो पाहिजे. सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या भारतातलं आपल्या धर्माचं प्रतिनिधित्व करावं. मग परवानगी घेतली पाहिजे. कोणाची? आपल्या घराची, आपल्या मठाची. मठाच्या प्रमुख आपल्या गुरुमाता शारदा माता त्यांच्याकडनं परवानगी मागायला गेलाय. हे माते, मला अमेरिकेला सर्व धर्म परिषदेमध्ये धर्म मांडण्याची परवानगी हवी आहे, मला जाण्याची परवानगी हवी आहे. शारदा माता ही गुरूंच्या पत्नी आहेत, गुरुमाता आहेत. शिष्याचं एकेका गोष्टीतनं परीक्षण करणाऱ्या ह्या माता आहेत. ते असं म्हणतात की नरेंद्र, हा तू स्वतःला एवढा मोठा समजायला लागला का? अजून तू लहानच आहे, चालला धर्म मांडायला. हा इथं खाण्याचे हाल आहेत. आणि आता त्यावेळेस काय होतंय, शारदा माता भाजी निवडत बसल्यात बाहेर. आत्ता मला त्या ठिकाणी भाजी कापायची आहे, दुपारचं भाजीचा व्यवस्था करायची आहे, तू घरात जा आणि मला चाकू आणून दे. चाकू आणायला पाठवलं आणि परवानगी नाकारली, नाही जायचं, अजून तू मोठा नाही झाला, धर्म मांडण्याचा तुला अधिकार नाही. चाकू घ्यायला गेलाय. घरातनं नरेंद्रनं, स्वयंपाक घरातनं नरेंद्रनं चाकू घेतला आणि तो चाकू शारदा मातेच्या हातात दिलाय. जसा शारदा मातेच्या हातात दिलाय तसं शारदा माता म्हणते, नरेंद्रा, तुला धर्म मांडण्यासाठी अमेरिकेला जाण्याची माझी परवानगी आहे, तू माझ्या परीक्षेत पास झाला. काय झालं असं? मगाशी 2 मिनिटापूर्वी शारदा माता नाही म्हणत होती, आता पास झाला, असं झालं काय? त्या 2 मिनिटांमध्ये शारदा मातेनं परीक्षा घेतली होती. ती परीक्षा चाकू आणण्यामध्ये होती. चाकू आणण्यामध्ये काय परीक्षा असते हो? आता गंमत अशी आहे की नरेंद्रानं जेव्हा तो चाकू आणला, त्या चाकू आणल्यावरती चाकूचा जो धारदार भाग आहे तो आपल्या हातामध्ये पकडला होता आणि मूठ जी आहे ती समोर पकडली होती. आपलं एरवी वेगळं असतं, आपल्या हातात मूठ असते आणि धारदार भाग समोर असतो, खुपसून देण्याचा फक्त भाग करलेला असतो. हा धारदार भाग म्हणजे दुःख आहे. नरेंद्रानं दुःख आपल्या हातात ठेवलं होतं. ही मूठ म्हणजे सुख आहे. ज्याला सुख देता येतं आणि दुःख घेता येतं त्यालाच धर्म मांडण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून शारदा मातेने परवानगी दिली आणि त्या अमेरिकेच्या सर्व धर्म परिषदेमध्ये जगातला आपल्या सगळ्यांना माहिती असलेला, खरं तर त्या ठिकाणी कोणीही आतापर्यंत बोललेलं नव्हतं. त्या 11 सप्टेंबरला सगळे, त्याच्या आधीचे सगळे तत्वचिंतक, धर्मचिंतक त्या ठिकाणी म्हणत होते, लेडीज अँड जेंटलमेन. आपल्या विवेकानंदांनी पहिल्यांदा शब्द त्या ठिकाणी म्हटला, अमेरिकेतील माझ्या ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधूंनो आणि भगिनींनो. खरं तर ते पहिलं प्रस्तावनेचं 7-7 मिनिटं, 5-5 मिनिटं प्रत्येकाला दिले. त्या 5 मिनिटात, 7 मिनिटातले पहिले 2 मिनिटं अमेरिकेतल्या सभागृहातल्या लोकांनी उभे राहून 2 मिनिटं या शब्दांसाठी टाळ्या वाजत होते. कारण त्यांच्या हृदयाला त्या ठिकाणी काय केलं होतं? छेदलं होतं. त्यांना हृदयाला जिंकलेलं होतं. ह्या राष्ट्रातून गेलेला हा माणूस होता. कोणत्या? गुलाम राष्ट्रातून. आपण गुलाम होतो. कोणाचे गुलाम होतो? युरोप खंडाचं. आणि ते गेले कुठे होते? युरोप खंडात. लक्षात घ्या, अमेरिका खंडात गेले होते. ज्या गुलाम राष्ट्रातला एखादा व्यक्ती त्या माणसांच्या मनाला जिंकतो आणि जिंकल्यानंतर त्या ठिकाणी ती माणसं 2 मिनिटं त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर करतायत, हे विवेकानंदांचं यश नाही, या भारत भूमीचं यश आहे. आणि मला असं वाटतंय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आत्ताच मागच्या महिन्यामध्ये किंवा सुरू असलेला धुरंधर पिक्चर पाहिला. खरं तर धुरंधर मध्ये त्या ठिकाणी हा रणवीर कपूर काय जिंकायला गेलाय? भूमी जिंकायला गेलाय. आपली जमीन जी घेतायत, गिळंकृत करतायत, ती भूमी परत मिळावी, भूमीचं अधिराज्य आपलं राहावं, हा असा असलेला हा धुरंधर. पण मी म्हणतोय हे 18व्या शतकात त्या ठिकाणी माणसांच्या मनाला जिंकणारा पहिला धुरंधर कोण असेल तर तो विवेकानंद. या विवेकानंदांनी नंतरच्या अख्ख्या युरोपभर त्या ठिकाणी प्रवास केलाय.
6 वर्ष, त्या 6 महिने त्या ठिकाणी राहिलेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये भाषणं झाली, तत्ववेत्यांमध्ये भाषणं झाली. तो अभ्यासाचा वेगळा विषय होऊ शकतो. आणि त्यानंतर विवेकानंदांनी आपलं स्वतःचं एक तत्वज्ञान सांगितले. त्या तत्वज्ञानातला 1-2 भाग सांगतो आणि मी माझ्या समारोपाकडे येतोय. स्वामीजी असं म्हणतात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला नास्तिक कोण आहे ना, आस्तिक कोणचा प्रश्न ते नेहमी सांगतात. नास्तिक म्हणजे काय? देवाला न मानणारा. दॅट्स गुड. देवाला जो मानत नाही त्याला नास्तिक म्हणतो, आणि देवावर ज्याचा विश्वास आहे त्याला आस्तिक म्हणतो. पण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक आहे, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आहे. आणि म्हणून जगाने तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या आधी आपल्यावर विश्वास पाहिजे. यस, मी हे करू शकतो. मग जग नंतर आपोआप त्या ठिकाणी विश्वास ठेवत असतं. आणि म्हणून हा विश्वास आत्मविश्वासाचं काम करत असतो. आत्मविश्वास आपल्या अंगावरती आपल्याला चिलखत म्हणून त्या ठिकाणी काम करतो. जर आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसेल तर कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. या जगामध्ये आत्मविश्वासानं माणसाने काही केलंय. आपण शर्यतीमध्ये उतरतो, पण त्या शर्यतीमध्ये जिंकण्याच्या आधी आपण मनातल्या मनात जिंकलेलो असतो किंवा हारलेलो असतो. आता जे उमेदवार उभे आहेत, किंवा आपण जाऊ दे राजकारणाचं, क्रिकेटरचे एक सामना सुरू आहे, दोघं कॅप्टन उभे आहेत. टॉस पडला आणि तो पत्रकार त्या ठिकाणी विचारतो, त्या कॅप्टनलाही विचारतो आणि ह्या कॅप्टनला विचारतो कोण जिंकेल. तो कॅप्टन काय सांगतो? बघू आता बॅट्समन माझे काय करतील, हे वातावरण काय आहे, त्याच्यावर काय होईल बघू, असं म्हणता का? पहिलं उत्तर काय असतं? आम्ही जिंकणार आहे. आम्ही जिंकू. जिंकण्यासाठीची पहिली पात्रता जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे. हरण्याच्या मानसिकतेनं माणसं कधीच जिंकत नाही. आणि म्हणून जिंकण्याची पहिली पात्रता जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे, हे स्वामीजी त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून मित्र हो, मोठी स्वप्न बघा. स्वप्न बघायला पैसे लागत नाही. लागतात का? नाही लागत. मग हिमालय मिळवण्याचं स्वप्न बघा ना. मी नेहमी म्हणत असतो, जर आपण हिमालय मिळवण्याचं स्वप्न बघू तेव्हा आपल्याला सातपुडा नाही तर सह्याद्री पर्वत मिळेल. तुम्ही मला सातपुडा सह्याद्री पर्वताचं स्वप्न आपलं काही नाही, आपला इथंच तर आपल्याला इथली आपली गावाजवळची टेकडी भेटेल. तुम्हाला काय आता काय जिजामाताला फार्मसी करून राहिलो बघा, तिथं जवळपास एखादी कंपनी उघडली तर शिरपूर जवळची किंवा गुजरात भरूच असं तेवढंच आहे आपलं, मग ते तेवढंच मिळेल. असं स्वप्न पाहिलं पाहिजे ना की मी एक मोठ्या कंपनीतला MD आहे. आणि असं काही नसतं बरं का. मोठ्या शहरातले मुलं आले, इंग्लिश मिडियमचे 2-4 इंग्रजीचे वाक्य फेकले की आपल्यापर्यंत कॉन्फिडन्स अर्धा दिवस तिथं जाऊन जातो. असं काही नसतं. तुम्ही त्या ठिकाणी काय दाखवतात त्याच्यावर तुमचं सगळं चालतं. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणून नाही बाबा आपलं हे छोट्या टेकडीचं स्वप्न आहे तर काय होईल? धुणं धुवायचा दगड भेटेल. आणि धुणं धुवायच्या दगडाचं स्वप्न जर आपण घेत असू तर हातामध्ये मातीचं ढेकूळ मिळेल. आणि मातीच्या ढेकडाचं स्वप्न घेऊन जगत असो तर आपली स्वतःची माती होऊन जाईल आणि दुसरी माती आपल्यावर येऊन जाईल. पण आपलं आयुष्य त्या ठिकाणी आहे तसंच त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, स्वप्न बघायचं असेल तर मोठं स्वप्न बघा. ते स्वप्न मिळविण्यासाठी, ते स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी आपल्यातलं जे जे आहे ते 100% देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 100%. नाही तर काय नाही बाबा, नाही गेलं कॉलेजला काय फरक नाही, फरक पडत काय आम्हाला. तुम्ही एका लेक्चर दांडी मारली काही फरक पडत नाही. पण त्या दिवशी असं होऊ शकतं एखाद्या दिवशी की अत्यंत इम्पॉर्टन्स टॉपिक त्या दिवशी आपला मिस होतोय. आणि म्हणून 100% मी लेक्चरला बसतो का? 100% आपल्याला जे दिलंय ते करतोय का? जोपर्यंत 100% तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातला 80% मिळणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही 80% देत असाल तर त्यातलं 60%च मिळणार आहे कोणत्याही आयुष्यातलं. आणि म्हणून आपण त्या क्षेत्रातलं 100% देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 100% यश मिळतं. याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या या जयंती उत्साहाच्या निमित्तानं हा युवक सप्ताह त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. आणि या युवक सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयामध्ये, या ठिकाणी फार्मसी महाविद्यालयात मला येण्याचा योग आला. आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला आणि शेवटपर्यंत आपण शांत बसला आहात. याचा अर्थ स्वामीजींचा विचार आपल्यापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि स्वामीजी खूप चांगले आहेत. टाळ्या वाजून त्या ठिकाणी मोकळे व्हावे यासाठी हा युवक सप्ताह नाहीये, हा केंद्र सरकारचा प्रामाणिक हेतू आहे. केंद्र सरकारच्या बाकीच्या योजना जेव्हा त्या खड्ड्यात
पण काही चांगल्या योजना आहेत की युवकांपर्यंत युवकांचा आयडॉल त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. याचा अर्थ मला केंद्र सरकारने पाठवलंय असं आहे का? कैलास भाऊ तुमच्या संस्थेने मला मानधन दिलंय. मी अनेक विषयावर बोलतो. मी 28 प्रकारचे कार्यक्रम करतो. मी प्रोफेशनल वक्ता आहे. मी शिवचरित्र मांडतो. माझा आईवरचा कार्यक्रम आहे, माझे विनोदी कार्यक्रम आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर मी फिरत असतो. पण स्वामीजींनी मला घडवलं म्हणून स्वामीजींसाठी मी काय पैसा घ्यायचा. पण स्वामीजींचे विचार तिथपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ज्ञानयज्ञ जो आम्ही त्या ठिकाणी कैलास भाऊंनी मांडला, मी प्रामाणिकपणे सांगितलं की माझं महाविद्यालय सांभाळून माझा असलेला वेळ मी 100% आपल्यापर्यंत देईल. कारण याच्यातनं एखाद्याचं आयुष्य त्या ठिकाणी प्रज्वलित झालं. स्वतःचा दिवास आपल्याजवळच आहे, तेल बी आपल्याजवळ आहे, वाद बी आपल्याजवळ आहे, माचीस पण आपल्याजवळ आहे, फक्त ती लाव रे बाबा, हे सांगण्याचा प्रयत्न हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. आणि आदरणीय प्राचार्य पाटील सरांनी खरं तर त्या ठिकाणी परवानगी दिली. खरं तर आमचे योगेश भाऊंनी म्हणजे कैलास भाऊंच्या सोबत संपर्क साधला. तसं हे नॉन टीचिंग मधले कर्मचारी, त्यांचा तुमच्याशी संबंध येत नाही, पण एक चांगला कुठला तरी कार्यक्रम व्हायला पाहिजे, महाविद्यालयातल्या मुलांना मिळालं पाहिजे, हा प्रामाणिक उद्देश घेऊन त्यांनी प्राचार्यांसोबत त्या ठिकाणी संवाद साधला. तळवी सरांनी ते सगळं संयोजन केलं आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जर खरोखर हा सगळा स्वामीजींचा विचार पोहोचवला असेल तर या सगळ्या माणसांनी पोहोचवलाय आणि म्हणून या सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या त्या ठिकाणी वाजवल्या पाहिजे. आपण सगळ्यांसाठी नेहमी टाळ्या वाजवतो, कधीतरी आपल्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया आणि थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.